सामन्याला ते सुरुवात फलंदाज गाठ घेत असताना आणि त्यानंतर विशाल आणि अजय यांच्या खेळीचं प्रात्यक्षिकरण. आता दोन्ही गाव सज्ज झालेत. लेट्स प्ले. पहिला बॉल लेग स्टंपवरचा आणि तो पायावरती आदळला आहे आणि त्यानंतर स्क्वेअरलेगच्या क्षेत्ररक्षक पुढे येत असताना फील्ड करते तोपर्यंत एका धाब्याने धावफलकाचा श्री गणेश झाला. येस लेग बायचा इशारा पंचांकडून आलाय. आज या स्पर्धेसाठी येणारे 2 दिवस ईश्वरजी वैद्य सर, अविनाश बंगाल सर आणि स्वप्नील किणी सर आपल्याला लाभणार आहे त्याचा ऑफिशियल अंपायर म्हणून. आणि सर्वात मोठी पर्वणी काय आहे, मागील 2 ते 3 वर्षातला मंदरगडच्या क्रिकेटचा जर ग्राफ बघितला, युवा क्रीडा कमिटीच्या माध्यमातून होणाऱ्या स्पर्धा आपण बघितल्या असतील, त्या ग्राफला बघताना कधी ओलच्या आणि दादरच्या मैदानातून या हरियाली भरलेल्या मैदानावर ते आले कळले नाहीये कुणाला. आणि आता या हरियालीनं भरलेल्या या ग्रीन लष्करी मैदानावरती खेळत असतानाचा अनुभव आणि त्याचा आनंद आज समस्त तिडेकर या मंदनगडमधील सगळ्या खेळाडूंना देतात. ओहो, यानंतरचा दुसरा चेंडू हा खूप मोठा बीमर आहे. पाय घसरला, हात घसरला, बोटाचा कंट्रोल निसटला आणि त्यानंतर पंचांना एक हात बाजूला काढण्यास भाग पडलं. नो बॉलचा इशारा आलाय आणि त्या नो बॉलवरती एक धावून सुद्धा कंप्लीट केली गेली आहे. माफ करा, नाही. माफ करा, त्याच्यावरती एक धाव नव्हती आली आणि त्यानंतर फ्रीडच्या बॉलवरती कोणत्याही प्रकारे धाव येताना दिसत नाहीये. लवकर बॅटचा फेस क्लोज केला. बाहेर निघणारा चेंडू थोडा कमी गतीनं आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. ऋषिकेशच्या चेहऱ्यावरती एक हसू आहे, कारण त्याला माहित होतं या अगोदरचा चेंडू मी टाकला नव्हता, गेला होता. असो, बोलचूक माफ. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येता येता राहिलाय. क्षेत्ररक्षक थोडा चेंडूवरती येण्याचा प्रयत्न जरूर करत होता, परंतु तितकं अंतर गाठू शकलेलं नाहीये जितकं अपेक्षित होतं. 1-0 रूपांतर 2 मध्ये 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. बघा, खूप साऱ्या गोष्टी आहेत इथे या मैदानावरती खेळत असताना. सर्वप्रथम तुम्हाला या मैदानाची माहिती असणं गरजेची, की मैदान कशा प्रकारे रिॲक्ट करतंय, कशा प्रकारे इथे धावा येतात, कोणत्या क्षेत्रात धावा येतात. आणि या सगळ्या गोष्टीचं वर्णन केल्यानंतर तुम्हाला एक प्लॅन करायचा आहे. चेंडू उंच हवेमध्ये, प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये, नाही शफल झालेत आणि न शफल होत असताना गोलंदाजाला सफल केलंय. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं बदन, पहिला हादरा. सुंदर खेळ टिपला गेला. बघा कशा पद्धतीने हा फटका खेळला होता. ऍक्शन रिप्लेमध्ये आपल्याला बघायला मिळेल. दिलदार बिंदास नेटवर्कवरती, म्हणजेच DBN लाईव्ह वरती, आणि तिथं आपल्याला दाखवलं जाणार आहे कशा पद्धतीने हा फटका खेळला आहे. बघा, राऊंड द विकेट गोलंदाज आले होते. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, लवकर पुढचा पाय मागे घेतला गेला, बॅकफुटवरती गेले, परंतु फ्रंटफुटला मागे आणत असताना बॉडी बॅलन्स जितका मागे झुकणं गरजेचं होता किंवा त्या चेंडूच्या रेषेमध्ये जितकं जाणं गरजेचं होतं, या दोन्ही गोष्टींचा अभाव तिथं आपल्याला बघायला मिळाला आहे. आणि म्हणूनच हा चेंडू इनफिल्डच्या बाहेर गेलेला नाही आहे, मिसटाईम झाला आहे. आणि त्यामुळं पहिला विकेटचं पतन होत असताना आपण पाहिलं. पहिला फलंदाज बाद, अक्षय बाद झाला आणि अक्षयची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज रोशन मैदानाच्या दिशेने येतोय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आपण मिड विकेट मध्ये बघतोय. त्यानंतर लॉंग ऑन मध्ये सुद्धा एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. बाकी सर्व खेळाडू जे आहेत ते 30 सर्कलच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, बॅक टू बॅक दुसरी विकेट. जसा आला तसा परतलाय रोशन. गडी बाद. पायावरचा चेंडू आणि त्या चेंडूवरती मात्र पाहिजे तसा फटका एक्झिक्यूट करता आलेला नाहीये. आता या फटक्यामध्ये काय कमीपणा राहिला ते सुद्धा आपण बघणार आहोत. पुन्हा एकदा राऊंड टू विकेट. सुरुवातीला शफल झाले, बॉल रिलीज होण्या अगोदर घेतलेली पोझिशन आणि त्या पोझिशनला वळकत असताना गोलंदाजाने स्टंपला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच काय, तर चेंडूच्या रेषेच्या बाहेर पूर्णपणे बॉडी गेली, शरीर पूर्णपणे झुकलं टुवर्ड्स दी वाईड लाईन आणि त्यानंतर पायावरच्या चेंडूला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये हा विकेट गमावून बसले. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज यश आलाय रोशनची जागा घेण्यासाठी. रोशनला आपण गोल्डन डकचा शिकार होताना पाहिलं आणि त्यानंतर जी पॉवर प्लेमध्ये हाणामारी होणं गरजेची होती, ती हाणामारी न दिसता विकेटची पडझड बघायला मिळते. यावेळेला उजव्या बाहेर
आणि जास्तच बाहेर जाणारा हा चेंडू पंच वळत असताना सांगतात येस इट्स अ वाईड. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये शांतचित्ताचं वातावरण, हवेमध्ये सुद्धा तितकाचा वेग किंवा कोणती हलचल बघायला मिळत नाहीये. स्टिअर करण्याचा प्रयत्न चेंडूला एका धावेसाठी केलं, गलीच्या दिशेने चेंडू जात होता. सिंगल धाव आली. पहिलं षटक आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धावा आहेत 6. 2 गाड्यांच्या पतनानंतर टीम वेरळ क्रिकेट संघ सिद्धार्थ क्रिकेट संघ वेसवी बौद्धवाडी या संघाच्या श्री भैरी गावदेवी क्रिकेट संघ तिडे आयोजित श्री भैरी जन्नी गावदेवी चषक 2025चा हा थरार आपण बघत आहोत. आजच्या दिवसामध्ये 16 संघ इथं खेळताना दिसतील. मला वाटते 2 संघ वॅकंट आहेत, त्यामुळे 14 संघांचा समावेश आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. काही दुपारपर्यंत अपडेट आली तर कदाचित ते 2 संघ सुद्धा ऍड होतील. त्याच्यामध्ये यानंतर होणारा सामना खूप महत्त्वाचा आणि त्या सामन्यामध्ये आपल्याला पंचशील क्रिकेट संघ सडे आणि भैरी प्रतिष्ठान क्रिकेट संघ पिंपळगाव हे 2 संघ आपल्याला बघायला मिळतील. या दोन्ही संघांनी सुद्धा तयार राहायचं आहे. नवीन गोलंदाज राकेश, त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. स्ट्राईक रेटवरती विशाल याला आपण पाहणार आहोत. आता क्षेत्ररक्षण विखुरलंय. पहिला चेंडू बीमर आणि हातावरचा कंट्रोल निष्ठत असताना नो बॉल पंचांनी तो घोषित केलाय. वेरळ वेसवी या 2 संघांदरम्यानचं हे युद्ध आहे. नावामध्ये तितकंसं अंतर नाही आहे. 3 आकडी 3 अक्षरी हे नाव आणि ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी खेळले, सिंगल धाव येताना बघायला मिळते. श्री भैरी गावदेवी क्रिकेट संघ तिडे यांनी या वर्षाचं या आयोजना अगोदर एक नवीन सॉन्ग सुद्धा आणलंय आणि त्याला आपण आता रिलीज करणार आहोत. तेच ते लॉन्च करणार आहोत, माफ करा, रिलीज झालेलं आहे ऑलरेडी आणि ते लॉन्च केलं जाणार आहे आमच्या डीजेच्या साथीनं. थोड्याच वेळात ते गीत सुद्धा तुमच्या कानावरती पडेल. तुर्तास फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. 1 धाव कंप्लीट आणि एकापेक्षा कोणती धाव नाहीये. कौतुक करेल गोलंदाजी करणाऱ्या संघाचं, ज्या पद्धतीनं त्यानं फलंदाजांना जखडून ठेवलंय. कोणत्या प्रकारे मोठा स्ट्रोक खेळण्याची संधी दिली नाही, मोठ्या फटक्यासाठी जाऊ दिलेलं नाहीये. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना जरी नो बॉल आले किंवा अतिरिक्त धाबा आल्या तरी सुद्धा त्याच्यावरचा जो कंट्रोल आहे तो खरोखर कौतुकास पात्र आहे. तुर्तास फलंदाजांना आपली फलंदाजीची कमाल दाखवावी लागणार आहे. फुलटॉस, खराब चेंडू आणि त्याचा घेतला खरपूस समाचार. चेंडू निघून गेला लॉंगॉनच्या डोक्यावरून, सीमारेखा पार. उत्तुंग, शानदार, दमदार षटकार. 6 धाबा. षटकाराला 6 धाबा आल्या आणि जे कौतुक करत होतो त्या कौतुकावरती कदाचित या षटकाराने ते चुकीचं भाग्य चांगलं. यावेळेला डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट. शानदार पद्धतीनं पाठवलेला हा फटका समोर समालोचन कक्षाच्या दिशेनं येऊन पोहोचलाय 6 धाबांसाठी. जबरदस्त बॅटिंग, काय फलंदाजी चालू आहे. यश ज्या पद्धतीनं 4थ्या क्रमांकावरती आलाय त्याने सांगितलंय मी मिडल ऑर्डर स्पेशलिस्ट आहे, कारण ती स्पेशल पारी आता तो खेळतोय. 2 विकेट गेल्यानंतर जे दडपण असायला हवं होतं वेसवी संघावरती ते दडपण कुठेही दर्शवू दिलेलं नाहीये, दाखवू दिलेलं नाहीये. त्याच्या ओन स्टाईलनं त्यानं या मॅचला पुढे नेण्याचा प्रयत्न केला, या पारीला बिल्ड करण्याचा प्रयत्न केलाय. बॅक टू बॅक 2 मोठे फटके, त्यानंतर पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळले. चेंडूला क्षेत्ररक्षक आहे तिथे, दोघांच्या मधून चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय. 1 बाउल, सीमारेखा पार, चौकार. 4 धाबा येत आहेत. 6-6-4. कधी धावफलकाचं चित्र बदललं कुणालाही कळलेलं नाहीये. 25 वरती धावफलक जाऊन पोहोचलोय. तब्बल 19 धाबा आतापर्यंत या षटकामध्ये कुठल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू आणि या बॉलला सुद्धा नो बॉल घोषित केलंय. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फेकी सुद्धा केली जाते. रनआउटची संधी आहे. काय इथं फलंदाज बाद होईल का? नाही, नो बॉल आहे म्हटल्यानंतर काही शक्यता अशाच बाजूला होतात. नो +2 टोटल 3.
हो, फ्री हिटचा बॉल, चेंडू पुन्हा एकदा उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली फिल्डिंग बघायला मिळाली, कॅच टिपलाय जरूर, परंतु तो कॅच टिपेपर्यंत फ्री हिटचा फायदा सुद्धा फलंदाजाला होतोय. षटक संपलं दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकरती धाबा आहेत 29. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या ऐकूयात तोपर्यंत या श्री भैरी गावदेवी क्रिकेट संघ तिडेच्या नवीन सॉंगला. बक्षीस ठेवल्यानं गो क्रिकेटच्या या स्पर्धेला क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय नारंगीच्या या मैदानाला. चला पाहूया श्री वैरी जननी गावदेवीच्या थँक्यू डीजे. आपण हे गीत वारंवार आणि सतत ऐकणार आहोत. खूप सारा उल्लेख या गाण्यामध्ये केला गेला समस्त तिडेकरांनी. 5 मिनिटांचं हे गीत आहे, त्यामुळे टप्प्याटप्प्यानं तुम्हाला त्या प्रत्येक बाबीला समजावलं जाईल. यावेळेला लॉफ्ट केलं, चेंडूला आडव्या बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि चेंडू खाली येत असताना झेल टिपलाय, फलंदाज बाद. क्रिकेटच्या या स्पर्धेला क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय नारंगीच्या या मैदानाला. चला पाहूया श्री वैरी जननी गावदेवीच्या शेकडे या गावाचा या मंडणगड तालुक्यात नाव गाजतोय तिडे या गावाचा. पाहूया श्री वैरी जननी गावदेवीच्या शेकडे या गावाचा या. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतील. ऋतिक बघा, एक चांगला उल्लेख त्या गाण्यामध्ये केलाय की मंदनगड मधील तिडे गावाचं नाव या स्पर्धेमुळे गाजतंय आणि का नाही का न गाजू. मागील वर्षी स्पर्धा ज्या वेळेला आयोजित करण्यात आली होती कोणत्याही प्रकारची असा कमीपणा त्या स्पर्धेमध्ये जाणवला नव्हता आणि त्या कमीपणाला न जाणवत असताना जी काय उंच भरारी घेतली, ओ हो काय जबरदस्त फटकाय. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला खेळला आणि चेंडू 1-2 बाउन्स करत असताना निघून गेलाय. कव्हर सीमा रेगा पार, चौकार. हे मानाची बक्षीस ठेवल्यानं गो क्रिकेटच्या या स्पर्धेला क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय नारंगीच्या या मैदानाला. चला पाहूया श्री वैरी जननी गावदेवीच्या शेकडे या गावाचा या मंडणगड तालुक्यात नाव गाजतोय तिडे या गावाचा. तिडे या गावाचं नाव गाजायला लागलं या स्पर्धेनंतर आणि हेच तिडेगाव, हीच स्पर्धा तिडे गावातील एकोपा सगळ्यांना दाखवते आणि असाच एकोपा कायम राहावा आणि उत्तरोत्तर या स्पर्धेच्या माध्यमातून एक विशिष्ट अशी प्रगती व्हावी या संघाची, अशा सदिच्छा ईश्वराचरणी. आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतं. काय जबरदस्त फटका आहे ते फलंदाज ऋतिकने दाखवला. आल्या आल्या इनफिल्डच्या डोक्यावर म्हणजेच कव्हर पॉईंटला भेदत असताना येणारा तो चौकार. 4 धावांसाठी धावफलक वेगानं वाढत असताना आता जाऊन पोहोचलं 33 वरती. व्हेरी फर्स्ट बॉलवरती तो अटेम्प्ट आपण बघितला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू वाईड लाईनच्या दिशेने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, त्याला लांबून खेचायचं होतं अवे फ्रॉम द बॉडी आणि तो खेचत असताना चेंडू ऑन साईडला जोपर्यंत येऊन फील्ड होतोय तोपर्यंत एक धाव येते. बघा, पहिला सामना म्हणजे तुम्हाला निर्देशन आहे. पहिल्या सामन्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात. म्हणजे पहिल्या मॅचमध्ये घडणाऱ्या घडामोडी, पहिल्या मॅचमध्ये होणारा धावफलक आणि पहिल्या मॅचमध्ये जय पराजयाची होणारी ती काही कहाणी असते, त्याला बघितल्यानंतर येणारे संघ शिकत असतात की नक्की इथं किती धावा बनल्या पाहिजेत, किती धावांचा बचाव होऊ शकतो, कोणत्या धाटणीची गोलंदाजी ही इथे उपयुक्त आहे आणि कोणत्या धाटणीची गोलंदाजी केल्यानंतर किंवा फलंदाजी केल्यानंतर इथं धावांचा वर्षा होतो. या सर्व बाबी या पहिल्या सामन्यावरती निर्भर करतात. चेंडू पुन्हा एकदा उंच हवेमध्ये, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती आला. प्रयत्न चांगले होते आणि प्रयत्नांना झेलच्या रूपाने यश नाही मिळालं, परंतु 3 धावा नक्कीच वाचवल्यात. 3 धावा वाचवल्यात. फक्त एकच धाव चेंडू इतका बॅकडॉग स्क्वेअर लेगमध्ये जाऊन पोहोचल्यानंतर सुद्धा कंप्लीट करता आली आहे. अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणाने तुम्ही एखाद्या संघाच्या धावफलकाला रोख लगावू शकता, असं अनेक वेळा आपण बघितलं आणि आता सुद्धा त्याची प्रचिती बघायला मिळाली. तर त्या सिंगलवरती समाधान,
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. सुदर्शनचा हा चेंडू ओहो फोरआर्मच्या साह्यानं चेंडूला पाठवलं. वाईड इश लॉंग ऑफ सीमारेखा पार. पॉवरफुल पंच षटकार. चला पाहूया श्रीवैरी जननी गावदेवी चषक टिडे या गावाचा, या मंडणगड तालुक्यात नाव गाजतोय टिडे या गावाचा. चला पाहूया श्रीवैरी जननी थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका सजवला. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा उसळी घेणारा चेंडू जवळ जवळ नाकाच्या दिशेनं जाईल त्याच वेळेला त्याच्यावरती केलेला प्रहार आडव्या बॅटनं आणि त्या चेंडूला पाठवलं वाईड डिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून. खरोखरच खूप चांगला फटका. 41 वरती धावफलक पोचलं 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचं आणि अंतिम षटक आता बाकी आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये कोणाला आमंत्रित केलं जात आहे. चार षटकामध्ये किती धावफलकात लगावल्या जात आहेत आता हा प्रश्न प्रत्येकाला पडायला लागलाय. आता त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या 6 चेंडूमध्ये बघायला मिळणार आहे. पहिला सामना आहे वेसवी बौद्धवाडी संघ प्रथम फलंदाजी करतोय. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये तितकीशी मोठी 2 नव्हे तर 9 चेंडूंमध्ये तितकीशी मोठी कोणती हरकत झालेली नव्हती. पॉवर प्लेमध्ये पॉवर दिसली नव्हती परंतु पॉवर प्ले संपल्यानंतर खरी पॉवर दाखवली. ओहो यावेळेला चेंडू मागे निघून गेलाय. फाईन लेग ला क्लिअर करेल. वेग जास्त आहे आणि हा चेंडू ते वेगाला आपल्या बॅटच्या साह्यानं घेऊन जातो सीमारेखा पार. चौकार. चौकार आला. 4 धावा आल्या आणि 4 धावाने धावफलक वैरी गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केलं या दमदार थँक्यू. चौकार आला. चौकारानंतर येणारे 5 चेंडू आता बघणार आहोत कशा पद्धतीने हाताळल्या जात आहेत. सुरुवातीला शफल झाले होते त्यानंतर जागा बदलली आणि लेगस्टनच्या बाहेर जाणारा हा चेंडू पंचांकडून वाईडची सांगता झाली आहे. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल. 46 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. दमदार बॅटिंग आपण यशची पाहिली. यशचं बाद होणं आणि त्यानंतर ऋतिकचं येणं. यस वाईट आहे. ऋतिकचं चौकार षटकारांचं ते स्वरूप आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त प्रहार आहे. हो तितकीच चांगली फिल्डिंग. शानदार फिल्डिंगच्या नादारा वेल जजमेंट बघायला मिळाली आणि तिथे एकाचं रूपांतर 2 मध्ये. आता अशा प्रकारच्या अटेम्प्टवरती काही जण म्हणतील हा झेल होता, काही जण म्हणतील चांगली फिल्डिंग केली आणि काही जण म्हणतील इथे चौकार आडलाय. आता प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. शेवटी त्याला जे वाटलं त्याने केलं आणि जे काही योग्य होतं ते झालं असं मी म्हणेल, जे नियतीला मान्य होतं. 2 चेंडूचा खेळ. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. धावांचा ग्राफ कुठपर्यंत येऊन थांबेल बघा. स्टेप आउट होत आहेत. मगाशीच बघितलं होतं आणि त्यानंतर चेंडूला अजून मागे ठेवलं. बॅकअप लेंथ हाताळत असताना आतमध्ये येणारा चेंडू गतीमध्ये थोडीशी नमी बघायला मिळाली, कमीपणा बघायला मिळाला आणि त्याच्या प्रत्यर्थामध्ये कोणतीही धाव न येत असताना निर्धाव चेंडूची सांगता होतीये. विशाल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, जो धावा बनवण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवातीला शफल झालंय आणि त्यानंतर मात्र फलंदाजी करणाऱ्या टीमकडून रेफर करण्यात आलाय. बघितला जाणार आहे हा वाईड आहे की नाही. बघा अनेक साऱ्या गोष्टी ज्यावेळेला शफल वाईड आले त्यानंतर आपल्या समोर आल्या आणि त्या समोर आल्यानंतर हा नियम प्रत्येकाला ॲक्सेप्ट करण्यासाठी सुद्धा खूप सारा वेळ निघून गेलाय. आणि आता कशा पद्धतीनं हा पंचांनी वाईड दिलाय किंवा रेफर केल्यानंतर त्याच्याबद्दल निर्णय काय येतोय. यस वाईड नाही आहे. हां वाईड नाही आहे. येस बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. माफ करा, बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे, तो बघितलं जाणार आहे वाईड आहे की नाही. शेवटच्या षटकामध्ये अशा काही हरकती जिथे हा 4था चेंडू होता त्या 4थ्या चेंडूवरती नक्की काय हरकत घडली आहे. त्या अगोदर उद्घाटन सोहळा पार पडला. उद्घाटन सोहळा पार पडत असताना
विविध मान्यवर तिडे गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पाडत असताना पहिल्या सामन्याकडे आपण आलो. पंचशील क्रिकेट संघ सडे आणि भैरी प्रतिष्ठान क्रिकेट संघ पिंपळगाव दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. येस, इट्स अ वाईड. वाईडचा इशारा पंचांकडून देण्यात आलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईट इथे येताना दिसतोय. विशालचा काहीसा हा दबाव असावा, कारण विशाल ॲज अ ओपनर म्हणून आलेत आणि त्याने एक चौकार सुद्धा दाखवलाय. इथून पुढे येणाऱ्या चेंडूंवरती कोणत्याही प्रकारे मोठा प्रहार व्हायला नको, याचसाठी कदाचित हा बचावात्मक पवित्रा असावा गोलंदाजाचा. शफल होऊन स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पुन्हा एकदा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. पंच बळत असताना सांगतात येस, इट्स वाईड. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा ऍड होईल. 1+1. 52 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 52 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 4 षटकांची मॅच आणि पहिल्याच सामन्यामध्ये इतक्या धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय. ओहो, डायरेक्ट हिट आणि त्यामुळे ऋतिकला बागारी परतावं लागेल. फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. गॉड. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंचाव्यामध्ये हवेमध्ये नाही तर हवाई समर करत असताना निघून गेलाय सीमा रेखा पार. षटकार. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु तो बनेल दर्शक. वेगानं डाऊन द ग्राउंड चेंडू निघून गेला सीमा रेखा पार. चौकार. 4 धाबा. थँक्यू. एक मिनिट थांब. धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते सिद्धार्थ क्रिकेट संघ वेसवी बौद्धवाडी या संघाच्या वतीनं वेरळ क्रिकेट संघ वेरळ या संघासमोर. चला, दोन्ही कर्णधार पंचशील क्रिकेट संघ सडे, भैरी प्रतिष्ठान क्रिकेट संघ पिंपळगाव या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. या दोन संघादरम्यान नाणेफेक केली जाईल आणि ज्या वेळेला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आमचे साथी समालोचक मित्र विपुल पाटील मायक्रोफोनवरती जॉईन होताना दिसणार आहेत. वेलकम विपुल.
पंचशील क्रिकेट संघ सडे आणि बहिरी प्रतिष्ठान क्रिकेट संघ पिंपळगाव दोन्ही संघाचे कर्णधार चला नाणेफेकीसाठी या. जे जे संघ आम्हाला लाईव्ह इथं ऐकतायत त्या सर्वांना विनंती आहे मित्रहो, आज दिवसभरामध्ये खूप साऱ्या मॅचेस खेळवायचे आहेत आणि त्या खेळवत असताना आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य कराल अशीच आपणा सर्वांकडून अपेक्षा आहे. सो आय रिक्वेस्ट टू ऑल टीम्स, प्लीज आपण वेळेवरती या. चला बॅटिंगसाठी 2 फलंदाज पाठवायचे, क्षेत्ररक्षण करणारी टीम, आपण फिल्डिंग लावून घ्यायची. हे मानाची बक्षीस ठेवल्यानं गो क्रिकेटच्या या स्पर्धेला, क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय नारंगीच्या या मैदानाला. चला पाहूया श्रीवैरी जननी गावदेवी चषक टिडे या गावाचा, या मंडणगड तालुक्यात नाव गाजलंय टिडे या गावाचा. चला पाहूया श्रीवैरी जननी गावदेवी चषक टिडे या, चला पाहूया श्रीवैरी जननी गावदेवी चषक टिडे या गावाचा, या मंडणगड तालुक्यात नाव गाजलंय टिडे या गावाचा. चला पाहूया श्रीवैरी जननी गावदेवी चषक टिडे या गावाचा, या मंडणगड तालुक्यात नाव गाजलंय टिडे या गावाचा. चेक. वेलकम बॅक. सुस्वागतम आयला सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण जुळतोय श्री भैरी गावदेवी क्रिकेट संघ तिडे मंडणगड आयोजित श्री भैरी जननी गावदेवी चषक 2025 या स्पर्धेचं दुसरं वर्ष. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समग्र निर्विंगम कुर्मदेव सर्व कार्यशु सर्वदा. सर्वप्रथम गणरायाला वंदन करतो, इकडच्या ग्रामदेवतेला वर्धन. आपण सर्वजण पाहतोय मंडणगडची स्पर्धा या नारंगीच्या मैदानामध्ये. पहिल्या इनिंगमध्ये आपण मायक्रोफोनवरती आदरणीय भरत मोरे सर यांना ऐकत होतो. दुसऱ्या इनिंगवरती जातोय बघा. पहिल्या मॅचचा जर का लेखाजोखा, पहिल्या इनिंगचा आपण जर का लेखाजोखा पाहिला तर सुरुवात स्टार्ट ज्या प्रकारे पॉवर प्लेमध्ये होती तेव्हा वाटलं सुद्धा नव्हतं की 60-50 प्लस जाण्याचा माइंडसेट असेल, पण तदनंतर पॉवर प्लेनंतर जो केला पॉवरफुल अटॅक होता, एक 60 प्लस एक मोठं धावफलक उभं केलं. म्हणजे नारंगीच्या मैदानावरती खेळताना जर का तुम्हाला दिवसभरात सकाळपासून तुम्ही खेळताय, उन्हाच्या क्षेत्रामध्ये षटकार कशाप्रकारे कोणत्या दिशेने पास होतात या गोष्टीचा बरोबर अभ्यास केला होता आणि त्या दिशेने फटके आले होते आणि त्यावर 60 प्लस एक चांगलं धावफलक सेट केले. येणारे 24 चेंडू आणि आपण पाहू शकतो 63 धावांचा बाटला करायचा आहे. मग आपण फलंदाजीवरती पाहतोय, गोलंदाजी मारवरती आपण संजयला पाहतोय. एक चांगलं धावफलक सेट केलेलं आहे वेसवी या संघाने. आता वेरळला जर का विचार केला तर 24 वरती 63 धावांचा बाटला करायचा आहे. इथून कशाप्रकारे स्टार्ट करतात या स्पंचा इशारा करताना कृष्णा आणि भावेशची जोडी रोशन आणि भावेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. मग पहिलं षटक, 4 षटकांची मॅच तर पहिलं षटक पॉवर प्लेचे षटक. पहिल्या षटकामध्ये आपण जर का चेस करताना स्टार्ट कशाप्रकारे देतो, तुमच्या दोन्ही फलंदाजाचा बॅटिंग करताना कशाप्रकारे माइंडसेट आहे आणि पहिला चेंडू हा मार्ग असतो गोलंदाजी मारवरती संजय सज्ज होताना. पहिलाच फुलटॉस चेंडू पायावरती आदळतोय, पण सनकडे दाद मागितली जाते. डायरेक्ट हिट सुद्धा आहे, डायरेक्ट हिट सुद्धा आहे. आता आता चिंता डोकेदुखी वाढलं असेल. डायरेक्ट हिट सुद्धा आहे. पंच सर्वप्रथम लेग बायचा इशारा करताना श्री गणेश होतोय लेग बायच्या एका धावेने. बघा आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये नाणेफेक होताना नेक्स्ट होणाऱ्या मॅचची. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होताना
बघा पहिल्याच चेंडूवरती पहिला चेंडू पंचांनी लेगबायचा इशारा केला. त्यानंतर आपण पाहू शकता की क्षेत्ररक्षाचं लक्षसुद्धा प्रॉपर होतं. तिथे फेकीसुद्धा डायरेक्ट हिटसुद्धा लागला होता. आता आमच्या DBNच्या टेक्निकल टीमला व्यस्त करण्याचा प्रयत्न. थर्ड अंपायर चेक करताना येस धावचीच्या रूपात पहिल्या चेंडूवरती पहिला हादरा लागतोय. पहिला गडी बाद. डायरेक्ट हिट आले तर डुक्के सुद्धा डायरेक्ट वाढली होती. पाहू शकता एक चांगला पहिल्या चेंडूवरती धावची डायरेक्ट स्टंप यष्ट्यांवरती चेंडू आदळला होता. एक चांगली सुरुवात आपण पाहू शकता गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. दुसरा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. डॉट येतोय जितके इथून आपण जर का चेस करताना डॉट आले तर तिथे प्रेशरसुद्धा वाढणार आहे. कारण की पहिलं षटक आहे पॉवरफुलच्या षटकांमधून एक पॉवरफुल बॅटिंगचा इंटेंट नाही दिसत आहे. पहिल्या 2 चेंडूवरती एकही धाव वाढले. बघा त्या प्रकारे जर का चित्र आपण पाहू शकतात. वेरळ या संघात त्यांची वेरळने सुरुवात खूप चांगली केली होती. आता इथे थोडीशी त्या सुरुवात चांगली करायची आहे फलंदाजी करताना. ऑफ साईडला फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषे पार चौकार. सरळ चेंडू लॉंग ऑफला पाठवला. वन बाउन्स सीमारेषा पार. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा आपण 4 पाहतोय. थोडा का होईना उशीर आणि धावफळकर श्री गणेश झालाय. आउटसाईड ऑफच्या मारण्याचा प्रयत्न थोडा बराचसा बाहेर. ऑफ साईडच्या पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावफळकामध्ये ॲड होताना एक चौकार आला. आपण पाहू शकता चौकाराने गोलंदाज सुद्धा मनोबल थोडंसं करत जाते. थोडंसं फलंदाजापेक्षा चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता पण एक चांगला फटका फलंदाजांनी मारल्यानंतर हे प्रयत्न चालू आहेत. थोडासा त्याच्यापेक्षा लांब ठेवण्याचा प्रयत्न. फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार षटकार. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावफळकर धावा आपण पाहतो डबल वन न करा. एक चांगली सुरुवात आली. ती सुरुवात कायम ठेवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू सर्कलच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः चेंडूच्या खालती आले आहेत आणि इकडे रोज 22 टिपलाय झेल आणि गडी बाद होताना दिसतोय. आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा आपण पाहतोय डबल वन करा.
एक चांगली फलंदाजी करताना आपण पाहत होतो भावेशला. आणि आपण पाहू शकता थोडंसं गोलंदाजांनी एक चांगला चेंडू हाताळला ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू, त्या चेंडूला सुद्धा आपण ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका थोडासा फसला गेला आणि तिकडे क्षेत्ररक्षण गोलंदाज सुद्धा स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये एक चांगला झेल सुद्धा टिपला गेला. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक आहे. कॉल थोडासा खराब होता. पुन्हा एकदा धावचीची संधी होती पण तिकडे क्षेत्ररक्षक थोडंसं बीट होताना पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकारी धावा आपण पाहतो 2 गडी बाद असताना 11 बैरी गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केलं या दमदार, केलं या दमदार, आयोजन केलं या दमदार. गावदेवी क्रिकेट संघाची सारी पोर आहेत रणझुंजार, आहेत रणझुंजार, पोर आहेत रणझुंजार. संघातील सर्व खेळाडूंना एकत्र आणलंय सहकार्य लाख मोलाचा, सहकार्य मंगेश टुमरे आणि युवा क्रीडा कमिटी संघाचा. चला पाहूया श्री वैरी जननी गावदेवी चषक टिडे या गावाचा, या मंडणगड तालुक्यात नाव गाजतोय टिडे या गावाचा. चला पाहूया श्री वैरी जननी गावदेवी चषक टिडे या गावाचा, या मंडणगड तालुक्यात नाव गाजतोय. नवीन गोलंदाज आशुतोष येताना मग इथून मोठा धावफलकाचा वाटला करायचा आहे. तर पहिल्या षटकामध्ये एक सुरुवात थोडीशी आपण पाहू शकता बॅलन्सिंग 50% तिकडे आहे तर 50% इकडे सुद्धा आहे. कारण की त्याचं कारण सुद्धा आहे 2 विकेट सुद्धा आल्यात आणि जे 2 चांगले फटके आले होते त्याला कायम ठेवलं नाही गेलं. तिकडे एक चांगला बॅटर आपल्याला भावेश बाहेर येताना दिसला. मधूची मारवरती आशुतोष. आता आपण पाहू शकता पॉवर प्लेचे षटक आहे. आपण पाहू शकता लेफ्ट हँडर बॅटर नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव होताना. शॉर्ट थर्डमॅन सुद्धा तिकडे आपण पाहू शकता. पॉईंट लेगचे क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षण, दोन्ही क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट सुद्धा आहे, लॉंग ऑन सुद्धा आहे. मुलीची मारवरती आशुतोष सज्ज होताना दुसरं षटक मार्गस्थ. बॅटमधून थोडासा फटका फसला गेला आहे आणि यष्टीरक्षक तिकडे सज्ज आहेत. राकेश ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, पुल करण्याचा प्रयत्न होता पण थोडासा बॅटमधून जो फटका एक्झिक्यूट केला गेला होता तो फसला गेला आणि तिकडे यष्टीरक्षक सज्ज होते. इथून झेल टिपला गेला बघ. इथून डॉटसुद्धा आले, विकेटसुद्धा आले. इथून जितके विकेट पडते तिकडून प्रेशरसुद्धा वाढेल की धावफलकारांनी जर का विचार केला तर 63 धावांचा पाठला करायचा आहे. कशाप्रकारे तुमच्या पहिल्या 2 षटकामध्ये रन येतात, नंतरच्या 2 षटकामध्ये पहिल्या इनिंगमध्ये रन झाल्यात पण दुसऱ्या इनिंगमध्ये त्या रन होणं थोडंसं मुश्किल असतात. पाहू शकता नारंगीचं हे मैदान आहे. इथे आपण पाहिलं आहे की 70+ असू द्या, 75+, 80+ सुद्धा चेस झाले आहेत. पण त्या आपण जर का दुसऱ्या बाजूने विचार केला तर 40-40च्या खाली 35च्या खालचा आकडासुद्धा डिफेन्ससुद्धा झाला आहे. याही गोष्टी आहेत विचार करण्यासारख्या. तुम्ही कशाप्रकारे सुरुवात करतात बॅटिंग करताना. सफळ ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा वाईटचा इशारा येतो. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा एक अतिरिक्त धावफलकामध्ये ॲड होताना. धावफलकर धावा आपण 12 पाहतोय. नवीन बॅट्समॅन सिद्धेशला आपण येताना पाहतो. सिद्धेशला कशाप्रकारे खेळ हीच पाहण्यासारखी गोष्ट. येणारे 5 चेंडू असतील दुसऱ्या षटकातील अजूनही. गोलंदाजी मारवरती आशुतोष पहिला चांगला चेंडू हाताळला होता. पहिल्या चेंडूवरती लेफ्ट हँडर बॅटरला आपण डगआउटमध्ये जाताना पाहिलं. दुसरा चेंडू सरळ चेंडू आदळतो यश टॅनवरची. आशुतोष बॅक टू बॅक दुसरा विकेट.
परिस्थिती गडी बाद होत आहे. इथून जितके हादरे लागत आहेत तिथून प्रेशर वाढेल, खालच्या बॅटरना दबाव सुद्धा वाढणार आहे. कारण की जेव्हा आपण 4 षटकांच्या मॅच खेळतो तुमचे वरचे बॅटर, सलामीवीर बॅटर आणि मिडल ऑर्डर कशा प्रकारे सज्ज असतं आपण पाहू शकतो. 4 गडी बाद गेले. नवीन बॅटर सुदर्शनला मैदानाच्या आतमध्ये येताना क्षेत्ररक्षणमध्ये थोडासा बदलाव करताना आपण पाहतोय. आपण पाहू शकतो ऑफ साईडला फक्त लॉंग ऑफचं एक क्षेत्ररक्षण बाहेर ठेवलं गेलं आणि एकही क्षेत्ररक्षण त्या साईडून आलं आणि ऑन साईडला आपण पाहू शकता 4 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंचामच्या दिशेने वळतात. लेग बाईसचा इशारा करताना लेग बाईची एक धावफलकामध्ये ऍड होताना धावफलकर धावा बऱ्याच वेळानंतर धावफलक सरकलं गेलं. 13 धावफलकावरती धावा. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 13-13चं समीकरण. इथून जर का आपण पाहिलं वेरळ या संघाला कमबॅक करायचं मोठे फटके. इथून जर का या मॅचमध्ये आणावं येणार 3 चेंडू तुम्ही एखादा मोठा फटका जो कॉन्फिडन्स एक मोमेंटम ज्या बाजूनी चाललंय आपण त्या बाजूनी मोमेंटम आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करावा लागेल. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. ऑन साईडला मोठा फटका बॅटमधून एक्झिक्यूट केला होता पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 13. तर मोठे फटके खेळण्याचा माइंडसेट तुमचा आहे पण इथून जर का एक गोष्ट बघायला गेलं तर जे तुमचे सलामीवीर बॅटर मिडल ऑर्डरने जे धावफलक चालू ठेवायचं होतं ते धावफलक नाही चालू ठेवले. त्या कारणास्तव आता दबावामध्ये सुद्धा वेराचा संघ दिसतोय. ऑन साईडला चेंडू जाते हवेमध्ये. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल. इथे संपलाय खेळ. गडी बाद. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकर धावा 13. ऑन साईडला लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षण चेंडू खाली येण्याचा प्रयत्न. चेंडूला पकडले. फेकी होईपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. षटकाची समाप्ती शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 15. घेऊया ब्रेक. ऐके एक सुमधीर संगीत. नक्कीच आपण पाहू शकता या नारंगीच्या मैदानावरती महासंग्राम रंगताना. तिसरं षटक घेऊन आलाय आर्यन. इथून 12-48चं इक्वेशन आहे. येणारे 12 चेंडू आणि 48 धावा. त्याआधी जर का विचार केला की या 6 चेंडू. शफल ऑन साईडला लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत आहेत. चेंडू हातामध्ये होते. फेकी होईपर्यंत दुसरी धाव कंप्लीट होईल. यास 2 धावा पहिल्या चेंडूवरती सुद्धा आलेल्या आहेत. धावफलकर दोन्ही पुढे सरकताना 17 आहे. 17 नंतर खतरा आपण थोडासा पाहू शकता वेरळ या संघावरती. त्याचं कारण सुद्धा आहे कारण की पहिल्या 12 चेंडूमध्ये मोठे फटके नाही आलेत. पहिल्या 12 चेंडूमध्ये आपण पाहू शकता की पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके आले होते. तदनंतर दुसरं षटक आशुतोषने पूर्णपणे शांत ठेवलं. सफळ होऊन मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क काही नाही. चेंडू आपण बरोबर यष्ट्यांच्या वरती देता. डॉट आल्यानंतर डोकेदुखी सुद्धा वाढणार आहे. इथून प्रेशर सुद्धा वाढणार आहे आणि मग दबाव सुद्धा वाढणार आहे. दबाव सुद्धा वाढतोय वेरळ या संघावरती. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं वेसवी या संघाच्या पहिले 2 षटक बॅटिंग करताना त्यांच्या बाजूने नव्हते पण मिळालेलं मोमेंटम आपण पाहू शकतो शेवटच्या 2 षटकानंतर ते सुद्धा कायम ठेवलं गेले. फुल टॉस चेंडू मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅप मधून चेंडू निघून जातोय सीमारेषा पार षटकार.
नो आहे, फ्री हिट सुद्धा आहे, लायसन्स सुद्धा मिळाले आहे. इथून आपण पाहू शकता या नो नंतर मोमेंटम शिफ्ट केलं जाते का. धावफलक आपण पाहू शकता 7 पुढे सरकताना 24 धावा धावफलक करती. येस, थँक्यू डी जे मास्टर सुद्धा तुमच्यावर सुद्धा मनापासून आभार असतील. ऑफ साईडला आपण पाहू शकता पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतायत. फील्ड करले फेकेपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावफलक पुढे सरकताना धावफलक धावा 29. बघा इथे सुद्धा आपण जर का परिस्थिती पाहिली दुसऱ्या बद्दल वेस्विया संघाची आपण 2 षटकामध्ये 2 षटकं शांत ठेवलं होतं वेरळच्या गोलंदाजांनी. आता इथे आपण पाहू शकतो त्या चित्र सुद्धा सेम आहे. वेरळ 2 षटकानंतर थोडंसं मोमेंटम, धावफलकाची गाडी संत गतीने त्याला जलद गतीने धावफलक धावा 26, 26 धावा. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. लेफ्ट केलं गेलं डाव्या यष्टीचा बराच बाहेरचा चेंडू पण आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना 27. इथून सुद्धा आर्यनवर सुद्धा दबाव आहे कारण की तिसरं षटक आहे, मॅचला वळण देणारं षटक आहे. मॅच कोणत्या बाजूने जास्त झुकली जाते ते दर्शवणारे तिसरं षटक आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 27. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न येतो, पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय, पंच आमच्या दिशेने वळतात. वाईट अजून एक अतिरिक्त दबाव आहे. बघा आपण पाहू शकतो जे मोमेंटम आहे, जे मोठे फटके आल्यात त्याचा दबाव सुद्धा आहे की आर्यनला सुद्धा माझ्या इथून मोठे फटके नाही द्यायचे. धावफलक धावा 28. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 28, 28 धावा. 3 चेंडूंचा खेळ झाला. धावफलक धावा 28. ऑफ साईडला आपण पाहू शकता सर्कलच्या आतमध्ये फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला पकडलं होतं, फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट. एकाने धावफलक पुढे सरकताना धावफलक धावा 29. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. इथून 63 मोठा धावाचा पाठला करायचा आहे. येणारे 2 चेंडू इम्पॉर्टंट. इथून 2 चेंडूवर जर का मोठे फटके आले तर मॅचमध्ये पूर्णपणे क्षमता आहे बनण्याची. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, थोडंसं डान्सिंग राऊंड खेळताना प्रयत्न, पण इथून बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. ही सुद्धा गरज सुद्धा होती की पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर गोलंदाजाने सुद्धा पाहिलं की डान्सिंग राऊंड द विकेट घेताना प्रयत्न केला होता, पण तिथे आपण थोडंसं बॉलला सुद्धा पुढे खेचलं गेलं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पुन्हा एकदा पुढे ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली घेण्याचा प्रयत्न, चेंडूला पकडले, फेकी होईपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट. षटकाची समाप्ती. 2 धावफलक शेवटच्या चेंडूवरती पुढे गेल्या. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 31. घेऊया ब्रेक. ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर संगीत. चला पाहूया श्रीवैरी जननी गावदेवी चषक टिडे या गावाचा, या मंडणगड तालुक्यात नाव गाजतोय टिडे या गावाचा. चला पाहूया श्रीवैरी जननी गावदेवी चषक टिडे या गावाचा, या मंडणगड तालुक्यात नाव गाजतोय टिडे या गावाचा. मोठे मोठे क्रिकेट वीर आज जमलन या मैदानी, जमलन या मैदानी, आज जमलन या मैदानी. थँक्यू. 6 चेंडू आणि 32 धावा. बघा इथे जर का आपण फासला बघायला थोडंसं जास्त आहे, पण इथून पहिल्या 2 चेंडूवर जर का मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट करायचं असेल तर 2 मोठे फटके. पहिल्या 2 चेंडूवर जर का 2 मोठे फटके आले तर मॅचमध्ये तो कॉन्फिडन्स स्वतःच्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केला जाईल. शेवटचे षटक आपण आलो विशाल. शेवटच्या षटकार्थी ऑन साईडला थोडासा फटका फसला गेलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. जेल टिपण्याचा प्रयत्न गेला होता, पण शेवटच्या क्षणाला कॅच पीस होताना पाहिली आणि आपण पाहू शकता की 1-2 धावा. येणारे 5 चेंडू आणि 30 धावा. येणारे 5 चेंडू आणि 30 धावा, 5 षटकार. थोडंसं मॅच कठीण आहे, पण या नारंगीच्या मैदानावरती 5 सुद्धा होताना पाहिलेत. नारंगीच्या मैदानावरती आज जर का आपण ओव्हरऑल क्रिकेट पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेटमध्ये 6 चेंडूवरती 30 होताना दिसत आहेत. येणारे 5 षटकार येतील का हे सुद्धा पाहण्यासारखी. 5च्या आधी हा षटकार येणं इम्पॉर्टंट होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक डायरेक्ट हिट करण्याचा सुद्धा प्रयत्न होता. तर बॅकअप सुद्धा नाही आहे, पण सिंगल थोडासा आपण पाहू शकतो. वेरचा संघ आता बॅकफुटवरती येताना दिसेल. पंच लेग बायचा इशारा करताना लेग बायची एक धावफलकामध्ये ॲड होताना धावफलका धावा 34. तर मॅचचा जर का लेखाजोखा पाहिला तर वेस्टविया संघाकडून थोडीशी मॅच झुकताना
मोमेंटम सुद्धा कायम ठेवलं. बॅटिंग करताना जे 2 षटकामध्ये मोमेंटम आपल्या बाजूने आलं होतं त्या मोमेंटमला कायम ठेवून आपण क्षेत्ररक्षणामध्ये एक पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन उतरला होता. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता खूप चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा झालं होतं. सफळ ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न होता. आता वेरळ संघाला सुद्धा माहिती आहे इथून मॅचमध्ये फक्त औपचारिकता. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. इथून आपण पूर्णपणे वेस्टवीच्या बाजूने या सामन्याला झुकताना पाहतोय. आपण पाहू शकता की पहिल्या इनिंगमध्ये 60+ धावफलक उभा झाला होता. तदनंतर दुसऱ्या इनिंगचा धावफलक धावा फक्त 34 आहे. या सुद्धा गोष्टी करण्यासारख्या पाहण्यासारख्या गोष्टी आहे की तुम्ही गोलंदाजी करताना कशा प्रकारे गोलंदाजी हातात आहे. नारंगीच्या मैदानावरती खेळताना तुम्हाला लेखाजोखा सुद्धा माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईपर्यंत फक्त सिंगल बॅकअप आहे. इकडे बॅकअप सुद्धा आहे. या गोष्टी आहेत जर का तुमचं मैदानाच्या मध्ये मोमेंटम पॉझिटिव्ह इंटेंटनी खेळत असतील क्षेत्ररक्षण करताना चुकी झाल्यानंतर आपण पाहू शकता बॅकअप सुद्धा चांगले आहेत. या सुद्धा गोष्टी आहे की जर का तुमचे 11 एखादा खेळाडू चांगलं क्षेत्ररक्षण करेल त्याला बघून सर्व खेळाडू चार्ज आहेत. कारण की मॅचचा आपण जर का लेखाजोखा पाहिला पूर्णपणे वेस्ट या संघाच्या बाजूने झुकताना 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. उर्वरित 2 चेंडू पहिले दुसऱ्या इनिंगचे. ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न पैकी होईपर्यंत फक्त सिंगल. शेवटचा चेंडू दुसऱ्या इनिंगचा. चला यानंतर होणारे दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. पंचशील क्रिकेट संघ सडे विरुद्ध भैरी प्रतिष्ठान क्रिकेट संघ पिंपळगाव. नाणेफेकीचा अहवाल सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. शेवटचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांकडे दाद मागितली जाते. हार्ड लक टीम वेरळ. विजेता संघाचे वेस्वी बौद्धवाडी संघाचे खूप खूप अभिनंदन. बक्षीस ठेवल्यानं गो क्रिकेटच्या या स्पर्धेला क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय नारंगीच्या या मैदानाला. चला पाहूया श्री वैरी जननी गावदेवी चषक टिडे या गावाचा या मंडणगड तालुक्यात नाव गाजतोय टिडे या गावाचा. चला पाहूया श्री वैरी जननी गावदेवी चषक टिडे या गावाचा या मंडणगड तालुक्यात नाव गाजतोय टिडे या गावाचा.